चला लवकर ओपनिंग पेअर या ठिकाणी दाखल झाले मैदानावरती. मॉर्निंग ग्रुप नगरसेवक चषक दिवा दातिवली आपण बघतायत. या स्पर्धेचा आजचा हा खतर पहिला आणि शेवटचा दिवस, एक दिवसीय ही स्पर्धा. सुखदेव काकांचं आगमन झाले, स्वागत आहे सुखदेव काका. एक लेजंड क्रिकेटर, देसाई गावचं क्रिकेटमधलं हे चालतं फिरतं आपण ज्याला विद्यापीठ म्हणतो, ज्याने अनेक क्रिकेटपटू त्यांच्या कारकिर्दीत घडवले. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक खेळाडूंना आपण खेळताना बघितलं आणि देसाई गावाची क्रिकेटमधली ही दादागिरी हुकूमत आपण वर्षानुवर्ष बघत आलो आणि आजही ती 40+ क्रिकेटमध्ये, रेग्युलर क्रिकेटमध्ये आपल्याला बघायला मिळते. वया मैदानाकडे ओपनिंग पेअर त्या ठिकाणी दाखल झालेले आपण बघताय. तर सलामी वीर पहिलाच बॉल. लेग बायच्या रूपाने धाव येते. कुणाल आणि दिगंबर अशी ओपनिंग पेअर आपण मैदानावरती बघतायत साबे संघाची. बॅटची एज फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ एक धाव मिळेल. वाखांचा 12th मॅन आहे का? 8च आहे. प्रदीप बॉलिंग मार्कवर प्रदीप. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. कॉमेडी बॉक्स एंड करणं तयार. ओ चांगला चेंडू खाली राहिलाय. हा डॉट बॉल. पहिला सामना लो स्कोरिंग आपण बघितला आणि काय जबरदस्त खेळ राहिला. आई गावदेवी क्रिकेट संघ अंतरलीचा आणि या खेळपट्टीवरती चेंडू मेडल करणं इतकं सोपं काम नाही. आपण मागच्या काही स्पर्धांमध्ये हे चित्र बघितलेलं आहे. फुलटा झेलची शक्यता. झेल डिप्लाय. पहिला गडी बाद. मैदानावरती फलंदाज दिगंबरच्या खेळीचा अंत. बजाव डीजे. हो नक्कीच. आज म्हात्रेपाडाची नाईटची तर दुसरी स्पर्धेची दुसरी रात्र असताना त्यांनी असं जाहीर केलं की आज संगीत अजिबात वाजणार नाही आहे, DJ वाजणार नाही आहे. कारण की फार मोठी घटना या ठिकाणी महाराष्ट्रात घडलेली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक फार मोठं नाव अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं आहे. विमान अपघातात त्यांचं निधन झालं आहे. जे उपमुख्यमंत्री म्हणून आपण सगळेजण त्यांना ओळखत होतो आणि फार मोठी पोकळी तयार झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये. त्या दरम्यान आपण बघतो धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली ती म्हणजे 3 धावा झाल्यात. षटक पहिलं संपन्न झाले. बॉलिंग मार्क त्या ठिकाणी कमलाकर भोईर तयार होत आहेत. केडी बघूया जीत भोईर यांचे बंधुराज. तर न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय प्रदीप. आडव्या बॅटने खेचलाय. गॅप मोठी आहे. चेंडू गेलाय सीमारेषेबाहेर. येतोय आज चौकार. तर आगामी काळात अनेक स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहेत. त्यामध्ये सुखदेव काका यांची स्पर्धा येणार आहे. श्रद्धांजली चषक स्वर्गीय रिची माद्रे प्रतिष्ठान वागेश्वर देसाई यांच्या संयुक्त विद्यमाने आपण बघताय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई यांच्या संयुक्त विद्यमाने श्रद्धांजली चषकचं आयोजन होणार आहे.
स्वर्गीय रिचीच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम नेहमीच या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. स्क्वेअरच्या दिशेने चेंडू गेला, एक धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण 8 धावा. षटक दुसऱ्या प्रगती पदावरती आहे. लाडू लिगा सुरू आहे. NTC अर्थातच नॅशनल टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स या वाहिनीवरती दर्शन मात्र आमच्या सोबत आहेत. मॅन फ्रॉम आगासर. ओहो, पायातला चेंडू कुठे पाठवलाय? सीमा रेषेच्या पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. फलंदाज कुणाच्या बॅटमधून घणाघाती हा वार आणि येतोय हा षटकार. षटकाने धावसंख्येला मिळतोय आकार आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ती 14च्या घरामध्ये. अप्रतिम अशी फलंदाजी कुणाल. काय जबरदस्त टायमिंग साधलं होतं. पायातला चेंडू होता, लेग स्टंपवरती होता, पायावरती होता. ऑन साईडला टर्न केलं. ऑन साईडला फिल्डर आहे डीप मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हनुमानने घेतले उडी पळणा. 2 धावा नाही रोखू शकला आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 16 धावा. आणि बघा समीर सध्या कॅमेरामॅनच्या भूमिकेत, कारण की कॅमेरा सध्या आपला स्टँड बाय आहे. त्या ठिकाणी आपण बघतायत खरं 2 कॅमेरे आपले या ठिकाणी सुरू आहेत. एक कॅमेरा आपण स्टेजच्या दिशेने त्या ठिकाणी तो कव्हर करत असतो, स्टेज कव्हर करत असतो. कॉट बिहाइंड. चांगलं यश कमलाकर यांना मिळतंय. फलंदाज कुणाच्या खेळीचा अंत मैदानावरती हा मोठा धक्का लागतोय. आई गावदेवी, आई जीवदानी क्रिकेट संघ साबेला. यानंतर दातिवली आणि देसाई आणि बेतवडे आणि मात्राडी देखील तुम्हाला खेळताना दिसतील. आता अजय पाटील यांना आम्ही बघितलं होतं बेतवड्याचे, एक यशस्वी संघनायक. न्यू बॅटर गुरुनाथ पाटील मैदानावरती येत आहेत. स्टॅकिंग इनला आपण बघतोय प्रदीप भोईर. ड्राईव्ह करतायत प्रदीप. एक धाव्या दरम्यान येते. धावसंख्या धावफलकावरती 1 पुढे सरकले, जाऊन पोहोचले आपण बघतोय ती म्हणजे 17च्या घरात. आमच्यासोबत स्कोरच्या भूमिकेत आहेत अशोक पाटील. अशोक दादा यांना आपण बघतात. खऱ्या अर्थाने आज ते ऑफिशियली कॉमेंटेटर म्हणून या ठिकाणी आलेले आहेत, पण जिथे कमी तिथे आम्ही म्हणूनच कुठे ते आमच्या मॅनेजमेंट कमिटीला ते मदत करतायत, स्कोरिंगही करतायत आणि कदाचित हा पगार डबल होऊ शकतो पर डे. ड्राईव्ह करतायत. फिल्डर आहे त्या ठिकाणी नवनाथ. चांगलं क्षेत्ररक्षण, सुपर फिल्डिंग. केवळ 1 धाव. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण झालेली आहे ती म्हणजे 18 धावा. अत्यंत सुंदर अशी क्रीडा स्पर्धा आपण बघतायत. 1 दिवसीय स्पर्धा आहे, पण आयोजन इतकं सुंदर आहे आणि त्याचबरोबर पारितोषिक बघा, हे ट्रॉफीज बघा, कूलर देखील आहे आणि सगळ्यांची जेवणाची उत्तम व्यवस्था देखील करण्यात या ठिकाणी आलेली आहे. मॉर्निंग ग्रुप नगरसेवक चषक लेग बायचा इशारा अंपायर करतायत. हा मॉर्निंग ग्रुप एकत्र आला आहे. त्यामध्ये बिंदास पाटील आहेत, कावराम पाटील आहेत, किशोर मुंडे आहेत, सत्यवान पाटील आहेत आणि नगरसेवक चषक दिवा दातिवली. फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. इलेक्शनच्या आधी आपण बऱ्याचशा स्पर्धा भावी नगरसेवक चषक बघितल्या, भरपूर स्पर्धा झाल्या. तर रिव्ह्यू घ्यायचं आहे, बघूया, चेक करूया फ्रंट कॅमेऱ्याने. खऱ्या अर्थाने या गोष्टी तितक्या चांगल्या पद्धतीने कॅप्चर होत नाही, पण आपण प्रयत्न करूया. आमचे कमिटीचे मेंबर कोणी असतील या. आणि बघा, जर इथे असमर्थ राहिले अंपायर निर्णय देत असताना TV अंपायर, तर ग्राउंड अंपायर जो निर्णय देतील तो मान्य करावा लागेल. कारण बघा, साईड अँगलने आपल्याला एक्झॅक्टली चेंडू कुठे कमरेवरती काय ते आपल्याला लक्षात येतं, पण फ्रंट कॅमेऱ्याने जर ते कव्हर झाला असे व्यवस्थित तर मैदानावरती आपण तो योग्य निर्णय
पोहोचवणार आहोत. रिव्ह्यू कुठल्याही टीमला नाही आहे, अंपायरचा रिव्ह्यू असू शकतो. जर त्यांना असं वाटलं की या ठिकाणी रिव्ह्यू घ्यायला पाहिजे तर ते घेऊ शकतात. ते राईट्स आपण अंपायरला दिलेले आहेत. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. विचार करा, अशोक पाटील जर डिसिजन रिव्ह्यू सिस्टम सचिनच्या काळात असता तर सचिनचे आणखी 100 शतकं झाले असती. 48+ वेळा चुकीचं आऊट दिलं होतं अंपायरने कारकिर्दीमध्ये. त्यामध्ये स्टीव्ह बकनरने 13पेक्षा. आणि DRS जेव्हा पहिल्यांदा आलं 1900 आय थिंक 92ला, तेव्हा सचिन तेंडुलकर हे पहिले फलंदाज होते जे DRSच्या माध्यमातून बाद होणारे. लीगल बॉल आहे, इट्स अ फेअर बॉल. आणि त्यांना बाद करणारा क्षेत्ररक्षक होता जॉनाथन नील रोड्स. जॉन्टी रोड्सने आऊट केलं होतं. थर्ड अंपायरची जी सुरुवात तिथून झाली होती खऱ्या अर्थाने. हो, चांगला चेंडू ऑफस्टंपवरती सरळ निघतो. विकेट किपरच्या आता डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय सध्या 21 ही धावसंख्या दाखवते. धावफलक 3रं षटक प्रगती पथावरती आहे. उसळणारा हा चेंडू मागच्या चेंडूच्या कंपॅरिझन मध्ये अतिरिक्त बाउन्स मिळाला. हा डॉट बॉल. काय पाणी, चला पाणी घेऊन जा. 3 षटकं संपल्यात. 21 धावा. धावांची गती 7.00 प्रति ओव्हर मागे आपण बघताय. तर DJ ज्ञानेश्वर पाटील बेतवडे यांच्या माध्यमातून आपण बघतायत. एक उत्कृष्ट नेपथ्यकार आहेत, डेकोरेटर्स आहेत ज्ञानेश्वर पाटील. त्याचबरोबर NTC स्पोर्ट्स दर्शन म्हात्रे यांची वाहिनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो जरूर करा. एक नवीन चॅनल आहे आणि नक्कीच या चॅनलला मोठं करण्याचं काम खऱ्या अर्थाने तुमचं एक सबस्क्राईब. पुढची मॅच जी असणार आहे टॉससाठी तयार राहा. दातिवली आणि त्याचबरोबर देसाई ब. जय वागेश्वर देसाई ब वर्सेस जय हनुमान दातिवली. दोन्ही कॅप्टनने रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आम्ही करणार आहोत. प्लीज कॉपरेट करा. बेतवडे आणि म्हाताडे देखील यानंतर 4थ्या राऊंडमध्ये तुम्हाला दिसतील इन ॲक्शनमध्ये. कुठल्याही प्रकारे सेकंड राऊंड वगैरे आम्ही खेळणार नाही आहे. लॉट्सप्रमाणेच मॅचेस होतील. आता थोडं पहिला मॅच मागे पुढे झाली पहिली मॅच, पण यापुढे सगळ्या मॅचेस स्टेप बाय स्टेप होणार आहेत. त्यामुळे कोणीही असा विचार करू नका की विनर्स वर्सेस विनर्स खेळणार आहेत. अजिबात असं होणार नाही. तर मॉर्निंग ग्रुप नगरसेवक चषक दिवा दातिवली आणि 11च्या 11 नगरसेवक या ठिकाणी जिंकलेले आहेत आपले. त्यामुळे आपण बघितलं तो बाले किल्ला होता तो राखलेला आहे. काही ठिकाणी बुरुज ढासळले देखील. भरपूर उलटफेर होताना आपण बघितलेलं आहे. राजकारण क्रिकेट यामधले उलटफेर सगळ्यांना माहिती आहे. वेळ जास्त घेऊ नका वाकण टीम, प्लीज कॉपरेट करा. ऑलरेडी 1-1.5 तास आपण लेट आहोत आज. बॉलिंग मार्कवर भोलानाथ. आणि काय जबरदस्त मात्रेपाडाच्या स्पर्धेमध्ये 18 चेंडूत 21 धावांचं संरक्षण केलं होतं वाकडने. तर दरम्यान बेतोडे गावचे आदरणीय सदाशिव पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालंय. एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व, प्रसिद्ध असे उद्योगपती आहेत, सामाजिक कार्यकर्ते, क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे. आणि नेहमीच जेव्हा जेव्हा मैदानावरती स्पर्धा होतात त्यांची उपस्थिती आम्ही नेहमीच बघितलेली आहे. फायनलच्या दिशेने चेंडू गेला आहे. थांबवला जरूर पण एक धाव थांबू शकले नाही. बॅटची हलकीशी एज होती. धावसंख्या धावफलक कधी बघतो आपण 21 झालेली आहे. 23 धावा. भोलानाथ काय जबरदस्त बॉलिंग काल भोलानाथ यांची आपण बघितली. उसळणारा चेंडू उंच गेलाय. गेलाय चेंडू सीमा पार. येतो हा षटकार. आणि बघा गुरुनाथ यांच्या बॅट मधून आला जबरदस्त प्रहार. ताकद झोकून दिली होती या फटक्यामध्ये. गरज होती धावसंख्येला आकार देण्याची, वेगाने पुढे येण्याची. आणि वेगाने धावसंख्या तेव्हाच पुढे जाईल जेव्हा मोठे फटके येतील.
या षटकाने धावसंख्या धावफलकावरती 29. चौथं षटक प्रगतीपथावरती. अजूनही आपण पाहिलं तर 4 चेंडू शेष आहेत. अप्पर कट करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंटला झेल स्वीकारलाय, फलंदाज बाद होईल. गुरुनाथ चांगलं कमबॅक त्या ठिकाणी बोलायला त्यांचं होत असताना न्यू बॅटर मैदानावरती प्रमोद भोईर याचं आगमन होते. बघूया, प्रमोद एक चांगले बॅटर आहेत मिडल ऑर्डरचे, पण सध्या ही विकेट या ठिकाणी प्राप्त केली भोलानाथ यांनी. जाऊ दिला चेंडू आणि या दरम्यान वाईट बॉल कॉल अंपायर करत असताना लेग स्टंपच्या बाहेर होता. वाईटच्या आधाराने धावी, धावसंख्या धावफलकावरती 30. वेगवान चेंडू आपण बघतायत. डॉट बॉल चांगली लेंथ होती ऑफस्टंपवरती. आणि या खेळपट्टीमध्ये आपण अनेक स्पर्धा बघितल्यात. जेव्हा जेव्हा ऑफस्टंपवरती पिचिंग झाली आहे, स्पेशली गुड लेंथवरती, तेव्हा तेव्हा चेंडू फलंदाजांना मिडल करता आला नाही. बऱ्याचदा तो खाली राहतो. बॉलच बॅक ड्राय होता. पायानं अडवण्याचा प्रयत्न झाला होता, पण तो अडवता आला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण, काय जबरदस्त फिल्डिंग. नवनाथने इम्प्रेस केलं या मॅचमध्ये. आपण बघताय सातत्याने या संघासाठी आउटफील्डला फिल्डिंग करत असताना एक वेगवान क्षेत्ररक्षक. धावसंख्या धावफलकावरती 32. भोलानाथ पुन्हा एकदा तयार. कव्हरच्या दिशेने फिल्डर आहेत, प्रोटेक्शन दिले गेले. या दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या 2 धावा जलद गतीने पूर्ण. आणि अशा प्रकारे 4 षटकं संपन्न होत आहे. धावसंख्या धावफलकावरती एकूण 34. 34 धावा झाल्यात. 8.50 धावांची सध्याची ही गती तुम्ही बघताय. फार मोठं का तर टार्गेट सेट करता येणार नाही. जर इथून शेवटच्या ओव्हरमध्ये मोठे फटके नाही आले तर एक 45-50च्या पुढे जाण्याचा प्रयत्न व्हायला हवा. टॉससाठी तयार व्हायचं. दातिवली आणि देसाई दोन्ही टीम आलेले आहेत. या ओव्हरनंतर ही ओव्हर संपेल. टॉसची प्रक्रिया आपण लगेचच पूर्ण करणार आहोत. अखेरचे षटक नितीन घेऊन येतात. पहिल्याच बॉलवरती या 2 धावा आलेल्या आहेत. मॉर्निंग ग्रुप नगरसेवक चषक एक दिवसीय स्पर्धा, पण एक दिवसीय स्पर्धेमध्ये एक सुंदर असं आयोजन आपण बघतात आणि भरघोस पारितोषिका. या आयोजकांचा खऱ्या अर्थाने मनाचा मोठेपणा आहे, दिलदारपणा आहे. ऑन साईडला टर्न केला, अलंग द ग्राउंड चेंडू गेला स्क्वेअर लेगच्या दिशेने. कमलाकर केडी त्या ठिकाणी धावत होते, पण चेंडू अडवता आला नाही. कारण मैदानाचा तो पोझिशन तुम्ही जो बघताय तिथे चेंडू एकदा उतरला की त्याला थांबवणं फार कठीण असतं. आदरणीय भगवान पाटील सप्रा मैदान आपण ज्याला संबोधतो, सप्रा मैदानचा आता जर कुणाला खरं पुढे जाऊन इथे जेव्हा डेव्हलपमेंट होईल तेव्हा प्रश्न पडेल की मैदान कसं होतं, लक्षात येणार नाही. फोटो काढून घ्या, एखादी व्हिडिओ बनवून घ्या आपल्या मैदानाची. प्रीमियर कॉलनीचं मैदान देखील इतिहासामध्ये जमा झाला. असे कित्येक मैदान आहेत.
कोळवा मैदान देखील तुम्हाला जे शिळगावचं होतं, जिथे खाडी चषक आपण कित्येक वर्ष बघितला, शीळ चषक आपण बघितला, तो देखील मैदान काळाच्या पडद्याआड गेलेला आहे. आणि मैदान असणं ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. मैदान काही ठिकाणी 50-50, 80-80 एकड तर जागा आहेत. आता सोनारपाडामध्ये आम्ही बघितलं की गुरसरण तब्बल काहीतरी 70-80 एकड इतकी जागा आहे. त्यामुळे मैदानही तिथे व्हायला काही हरकत नाही आहे. पण बऱ्याचदा मैदान न होण्याची कारणंही वेगवेगळी असतात. सगळ्यांचं एकमत होत नाही, कधी कधी गावचं राजकारण आड येतं आणि त्यामुळे इच्छा असूनही एकत्र मैदान होत नाही. पण मैदान नाही झालं तर भविष्यात फार कठीण परिस्थिती होऊन बसेल. पंच केला आहे थ्रू द कव्हर, थोडंसं फंबल झालंय, भोलानाथ तिथे होते आणि या दरम्यान बघा दुसरी धाव घेण्याचा तो प्रयत्न होताना दिसला नाही. धावसंख्या धावफलकावरती 42-42 अखेरचा चेंडू आहे. वाकण म्हणलं की केतनचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहील. ISPLच्या माध्यमातून केतनची जी कामगिरी, केतनची जी गरुड शेप नेहमीच लक्षात राहील. त्याचबरोबर रुद्र पाटीलला आपण कसं विसरणार. रुद्र पाटील देखील काय जबरदस्त त्या ठिकाणी त्याचं सिलेक्शन झालं. या साबे गावचा सुपुत्र आपला ऋतिक पाटील हे काही आपले खेळाडू ज्यांची नियुक्ती झालेली आहे आणि नक्कीच त्यांचा आपल्याला अभिमान आहे. ते आपण टॉस करणार आहोत, पण त्याआधी आपण विशेष सन्मान करू. सफरा मैदान म्हटलं की भगवान पाटील यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांचा सन्मान करणं देखील तितकंच गरजेचं आहे. कारण या व्यक्तीचं क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे. मग ती गावची स्पर्धा असू दे किंवा कोणाची या विभागातील स्पर्धा असू दे, भगवान पाटील यांचं अमूल्य योगदान आम्हाला नेहमी लाभलेलं आहे. अनेकदा मैदानं असूनही काही जणांना खेळू दिलं जात नाही आणि ठराविक लोकच इथे खेळतात, पण इथे असं काहीच नाही आहे. आणि नेहमीच आपण बघतो की भगवान पाटील हे क्रिकेटसाठी त्यांचं फार मोठं योगदान. त्यांच्या शुभास्ते आपण सदाशिव पाटील यांना सन्मानित करतोय. टॉससाठी या दात्रीचे कॅप्टन तयार आहेत. या सुखदेव काका सोपान आहे त्या ठिकाणी संगनायकाच्या भूमिकेत. टॉस करूया आपण. तो टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करणार आहोत. सदाशिव पाटील यांना विनंती करत दादा या टॉस करायचा आपण आपल्या शुभास्ते. दातिवली वर्सेस देसाई ब, जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई वर्सेस दातिवलीमध्ये आपण करतो टॉस. आजच्या दिवसातील अतिशय सामना यानंतर आपण कव्हर करणार आहोत. चला ओपनिंग फेर लवकरात लवकर येऊ द्या. टार्गेट कितीचं बघूया. 45. तो टॉस कोणी जिंकलाय. देसाई. फिल्डिंग असेल विचारतायत. डिसिजन पेंडिंग आहे, पण 90% तर फिल्डिंगच घेतील. पण बघूया एखादी वेगळी रणनीती असेल तर मग बॅटिंगची शक्यता असू शकते. पण बघूया या मॅचमध्ये काय घडते. 45 करायचे आहेत 5 ओव्हरमध्ये, म्हणजेच प्रति ओव्हर मागे 9.00 धावांची आवश्यकता राखायची. बॅट्समन लवकर येऊ द्या. पंचांनाही मैदानाचा ताबा लगेचच घ्यायचा आहे. आदरणीय रवींद्रजी सुधा म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. एक प्रसिद्ध असे उद्योगपती, त्याचबरोबर बैलगाडा शर्यतीमधले फार मोठं नाव, राजकीय क्षेत्रामध्ये फार मोठं नाव, आणि त्यांनाही आपण इन ॲक्शनमध्ये बघणार आहोत. स्वागत आहे रवींद्रजी म्हात्रे आपला हृदयाच्या अंतःकरणातून. तर राम देखील त्या ठिकाणी आहेत. संपूर्ण टीम तयार झाले. स्वागत आहे संपूर्ण टीमचं.
बघा राम म्हात्रेंचा फिटनेस अत्यंत चांगला आहे, एकदम स्लिम एंट्री आणि निलेश देखील तयार आहेत. स्वागत आहे राम आपलंही. ओपनिंग पे दाखल झाले. टार्गेट 45 आहे. तर नितीनच्या सोबतीला बॅट्समन त्या ठिकाणी तयार आहे. तर देसाईने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांचा आहे. ओपनिंग बर हनुमान आणि त्याचबरोबर आपण बघताय दुसऱ्या बाजूला नितीन. टार्गेट 45 बॉलिंग मार्कवर तयार. कुणाल बघूया 45 संरक्षण करतोय का साबे संघ या मैदानावरती. ऑन साइडला गॅप मध्ये खेळताय. पॉवर प्ले सुरू आहे, याचाच फायदा घेतलाय. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर, येतोय आज चौकार आणि चौकाराने धाव संख्येत धावतो श्री गणेशा. फार मोठं टार्गेट नाहीये, पण बघूया या टार्गेटला मोठं बनवावं लागेल साबेच्या गोलंदाजांना. मागच्या मॅचमध्ये आपण 38 धावा बघितल्या, 39चं टार्गेट चेस केलं होतं. अंतरली संघाने चिंतामण हजारे याची जबरदस्त अष्टपैलू कामगिरी आपण बघितली. तर पप्पूला याची गरजच भासली नाही, पण गतवर्षीचा पप्पूचा परफॉर्मन्स सगळ्यांना माहिती आहे. अप्रतिम बॅटिंग केली होती. ऑन साइडला फिल्डर आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. ओ या दरम्यान काय घडलंय, चेंडू सीमा पार, आणखीन एक चौकार आणि बॅक टू बॅक 2 चौकार आल्यात. पहिल्या 2 चेंडूमध्ये 8 धावा आलेल्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट 9च आहे, पण पहिल्या 2 बॉलमध्ये 8 आल्यानंतर आता पुढच्या 4 बॉलमध्ये आणखीन 7-8 धावा आल्या. तर एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल आपल्याला. मॉर्निंग ग्रुप नगरसेवक चषक दिवा दातिवली एक दिवसीय स्पर्धा आणि मैदानावरती सामना क्रमांक आपण बघतोय सुरू आहे, तो म्हणजे दुसरा. आडव्या बॅटने खेचलाय, फिल्डर आहे समोर. एकदा पूर्ण झालं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट अत्यंत चांगला आपण बघतायत. हनुमान आणि नितीन मधला या 2 धाव्या दरम्यान पूर्ण होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघताय ती दुहेरी अंकात 10. 40+ क्रिकेटची ही एक दिवसीय स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी अमूल्य योगदान दिले त्या सगळ्यांचा आपण उल्लेख जरूर करणार आहोत. यावेळेस मात्र पॉइंटच्या वरून चपराक आपण बघताय. चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता ऑफस्टंपवरती. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा झाल्यात. आणि बघा अंतरली संघाचा डाय हार्ड फॅन, शाळेच्या ड्रेसवरही त्याला आम्ही बघतो कोळेगावच्या मैदानावरती. पण जेव्हा बघावं तेव्हा क्रिकेट बघतो, अभ्यास कधी करतो काय माहीत. पप्पूने त्याची शिकवणी घ्यायला पाहिजे. ओ चेंडू बघा अजून थांबलाय तिथे, फुलाचे आले होते. अगदी सहजतेने या धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 3 धावा. धावसंख्या धावफलकावरती एकूण 17 धावा झाल्यात. एक चांगली सुरुवात. बॉलिंग मार्कवर कोणाल, पुन्हा एकदा स्ट्राईकला हनुमान. प्रथमच येतोय. आडव्या बॅटने खेचायचं होतं, संपर्क नाही आहे. अशा प्रकारे आपण बघताय डॉट बॉल. आणि यावरचा आपण हा डॉट बॉल पहिला बघितलाय आणि पहिले षटक. धावसंख्या धावफलकावरती 17. विजयासाठी अजूनही आपण बघितलं तर इथून 28
धावांची गरज. 45चं टार्गेट आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 17 आल्यात, म्हणजे रिक्वायर्ड रन रेटपेक्षा दुप्पट धावा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यामुळे वाकद संघ एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. बॉलिंग मार्कवर प्रमोद तयार होत आहेत. प्रमोद भोईर. फक्त दिशा दिली आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आउटफील्ड फास्ट, चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4 आणि 4ने धावसंख्येला आकार. धावसंख्या धावफलकावरती 21. खूप चांगले बॅटिंग करतायत. सगळ्या प्रकारचे फटके नितीनच्या बॅटमधून येताना आपण बघतोय. ऑफ साईड असेल, ऑन साईड असेल. मागाशी एक सुंदर फटका आपण बघितला अंकुश मडवी यांच्या अगदी डोक्यावरनं शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होती. त्यानंतर फक्त इथे चेंडूला दिशा दिली. ऑफ स्टंपवरती शफल झाले होते. फुलटॉस चेंडू होता, फक्त दिशा दिली. वेगाचा वापर केलाय प्रमोदच्या. शॉर्ट ऑफ प्लेन हा देखील जाईल सीमारेषे बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार आणि त्याच्या इनिंग मधला आपण बघतोय 5वा चौकार. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 25च्या घरात. आता 20 धावांची गरज आहे आणि वैयक्तिक 25 धावा या नितीनच्याच आहेत. हनुमानला खातं उघडता आलं नाही. पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा एकदा गॅप मधून हा देखील जाईल. बॅक टू बॅक 3रा चौकार. धावसंख्या झपाट्याने पुढे सरकते. आपण बघतोय 29. आता 16 धावांची गरज आहे विजयासाठी. सामना एका बाजूने झुकलेला आहे. आपण बघतायत पार्ट झेड आहे सध्या तरी वाकद संघाचं. एज लागले, ड्राईव्ह करायचं तो ऑफ साईडला. एज लागून चेंडू येतो वाईडिश मिड ऑनला. या दरम्यान केवळ 1 धाव. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा झाल्यात. 15ची गरज आहे. स्ट्राईकला हनुमान. सामना केला प्रमोदचा. उचलला हनुमान, फिरवली गदा. चेंडू गेला सीमा पार. येतोय हा चौकार. आणि आता 11 धावांची गरज आहे विजयासाठी. धावा होत नाही. आपण पहिल्या मॅचमध्ये बघितलं, पण धावा केल्या तर होतात हे दाखवलं वाकद संघाने. ड्राईव्ह करतायत कव्हरच्या दिशेने. फिल्डर डीपमध्ये फुलाजी आणि दुसरी धाव अगदी सहजतेने पूर्ण करतायत. आणि या दरम्यान 2 षटकं संपन्न होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 36. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये आपण बघतायत 19 धावा खर्च करण्यात आल्यात आणि 18 चेंडूत आता केवळ 9 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट 3.00 प्रति ओव्हर मागे. सावकाश. तर जेवण आलेलं आहे. थोडाच वेळ जेवणाला सुरुवात होईल. वायर सांभाळा. तर जेवणाचा टेम्पो आलेला आहे. बघा अजय पाटील आलेले आहेत. स्वागत आहे अजय पाटील. अजय यांची स्पर्धा संपन्न होताना आपण बघितली. हा चेंडू लॉंगांच्या दिशेने. फिल्डर आहेत. एफर्ट चांगले, पण गेले बाहेर सीमारेषेच्या. बॉल पकडून गेले बाहेर. या 4 धावा.
5 धावांची गरज आहे. जेवून घ्या, कोणाला भूक लागली असेल जेवून घ्या. जेवण आलेलं आहे. जेवताना शिस्त पाळा आणि जेवढंच तुम्हाला खाता येईल तेवढंच घ्या डिशमध्ये. तर दिलीप पाटील क्या बात आहे, एकेकाळचा सलामीवीर, अत्यंत घातक फलंदाज. तर बघूया दिलीप पाटील यांची बॅट तळपण्याची वाट बघतोय. आम्हाला जुना दिलीप पाटील बघायचा आहे पण बऱ्याचदा तो बघायला मिळाला नाही. आज अपेक्षा करूया आपण चेंडू पॉईंटच्या दिशेने. या दरम्यान सिंगल येते. पूर्वी MRI बॉल मारायचा, आता तर इतके बॉल बाउन्सचे आता मारत नाही. का मारत नाही माहिती नाही. पूर्वी MRI बॉल मारणं म्हणजे नवीन बॉल मारायचं बाहेर. आता तर असे बॉल आहेत की दिलीप पाटीलने किती मारले पाहिजेत. अशा प्रकारे ही मॅच या ठिकाणी जिंकलेली आहे. ती म्हणजे वाकण संघाने. त्यांचं हार्दिक अभिनंदन. 6व्या संघाला आपण देऊया शुभेच्छा पुढच्या स्पर्धेसाठी. ते वेळेवरती आले त्याबद्दल त्यांचंही मनापासून आपण आभार व्यक्त करूया. आणि बघा किशोर मुंडे काय मेहनत करतात. कॅप वगैरे घाला किशोर मुंडे प्लीज, कारण ऊन भरपूर आहे. काळजी घ्या, तुम्ही आयोजक आहात, तुम्हाला कुठल्याही प्रकारे त्रास होता कामा नये. आमचे 4ही आयोजक सातत्याने प्रचंड मेहनत करत आहेत. बिंदास पाटील, कावराम पाटील, किशोर मुंडे, सत्यवान पाटील या सगळ्यांच्या